सुरुवात होते. शर्विल याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर रूपात येथे एक धाव मिळते. या एका धावेनिशी मित्रत्व गावकडी संघाचा मात्र येथे श्री गणेश होतोय. मनोरंजन चिंचकरी संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक मात्र घेऊन आलाय तो संजय. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मोठा फटका मारलाय. बघूया झेल होतोय का. झेल खाली सिद्धेश आणि सुंदर झेल टिपतोय तो सिद्धेश. मित्रत्व गावकडी संघाला बसलेला हा पहिला धक्का. संघाची धावसंख्या मात्र थांबून आहे ती एक गडी बाद एक. बघूया शर्विल याची जागा घेण्यासाठी मैदानात कोण उतरत आहे. बॅट्समॅन नेम अर्जुन मात्र स्ट्राईकला असेल. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव ते पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एका धावेवरच समाधान मानायला लागतंय ते अर्जुन याला. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 2. एक गडी बाद 2. संजय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो मात्र आता डावकुरा फलंदाज ऋतिक याला. सुंदर गोलंदाजी संजय याच्या मार्फत निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर अशी गोलंदाजी वारंवार करताना संजय. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो ऋतिक याला. मात्र यावेळी पंच गुरुप्रसाद नागवेकर 2 हात समांतर करतायत म्हणजेच की वाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावेशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 3. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानात आणि त्याचबरोबर डिक्लेअर रूपात एक धाव मिळते म्हणजे व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 5. 1 गडी बाद 5. यावेळी मात्र पंचांच्या डावीकडून सुंदर फटका मारलाय पण डिक्लेअर रूपात येते एक धाव मिळते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 6. 1 गडी बाद 6. संजय आपल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन मारा करेल तो ऋतिक याला. बघूया आतापर्यंत शांत दिसलाय तो ऋतिक. संजय आपल्या षटकातील शेवटच्या चेंडू घेऊन यॉर्कर पद्धतीचा चेंडू पूर्णपणे खोदून काढलाय आणि या फटक्यावर मात्र 4 धावा मिळत आहेत. या चौकारीनिशी
धन्यवाद झरविनायक साऊंड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्रत्व गावकडी संघ दुहेरी अंकात पदार्पण करतोय, म्हणजेच की धावसंख्या मात्र होते ती 1 गडी बाद 10. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतंय मनोरंजन चिनकरी संघाकडून. मोहम्मद यावेळी मात्र मारा करेल तो अर्जुन याला. अर्जुनाने मारलेला हा फटका 1 धाव तर ते पूर्ण होते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 11. 1 गडी बाद 11. पुन्हा एकदा स्ट्राइकला मात्र असेल तो ऋतिक. या चेंडूवर मात्र डिक्लेअर रूपात 1 धाव मिळते. या एका धावनिशी धावसंख्या मात्र होते ती 12. 1 गडी बाद 12. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका 1 धाव तर ते पूर्ण करतो तो ऋतिक. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 13. 1 गडी बाद 13. सुंदर गोलंदाजी करताना मोहम्मद. बघूया आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो मात्र आता अर्जुन याला. बघूया अर्जुन कशी फलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र येते होते. सुंदर गोलंदाजी वारंवार करताना मोहम्मद. बघूया उर्वरित 2 चेंडूंमध्ये कशी गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने ढकललेला हा चेंडू 1 धाव पूर्ण करतोय तो अर्जुन. या एका धावनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 14. 1 गडी बाद 14. आता मात्र स्ट्राइकला असेल तो ऋतिक. यावेळी मात्र पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो मोहम्मद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न येथे अपयशी ठरतोय. दुसऱ्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्रत्व गावकडी संघाची धावसंख्या मात्र थांबून आहे ती 1 गडी बाद 14. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. बघूया त्या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत आणि किती धावांचे आव्हान समोरच्या संघासमोर ठेवतायत. काहीशी शांत सुरुवात म्हणता येईल ती गावकडी संघाची. संघाकडून तिसरं तो वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मैदानात मात्र आलाय तो स्मितेश उर्फ गुड्डू. पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो अर्जुन याला. या फटक्यावर डिक्लेअर रूपात 1 धाव मिळते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 15. 1 गडी बाद 15. काहीशी शांत सुरुवात म्हणता येईल ती गावकडी संघाची. मोठा फटका, मात्र या फटक्याचे रूपांतर मात्र डिक्लेअर रूपात होते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 16. 1 गडी बाद 16.
पुन्हा एकदा मोठा फटका, बघूया काय होतंय. आणि यावेळी मात्र या चेंडूवर 7 धावा मिळत आहेत या षटकारासहित. पुन्हा एकदा अर्जुन, बघूया काय करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र येथे अपयशी ठरतोय आणि निर्धाव चेंडू मात्र येथे पडतोय. एक चांगला कमबॅक म्हणता येईल तो स्मितेशचा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मात्र या चेंडूवर डिक्लर रूपात येथे एक धाव मिळते. या एका धावनेशी बहुधा तिसऱ्या षटकाची येथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तीन षटकांची मात्र येथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना मित्रत्व गावखडी संघ, एक गडी बाद 23 धावा. बघूया चौथे षटक कोण घेऊन येत आहे. बॉलर नेम साई. मनोरंजन चिंचकरी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि हाणामारीचे षटक असेल ते चौथं षटक. साई पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो ऋतिक याला. ऋतिक याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र येथे पहिला चेंडूवर तंबूत परततोय तो ऋतिक. झेल बाद होऊन संघाला बसलेला हा दुसरा धक्का. नो चेंडू मात्र येथे पंच गुरुप्रसाद नागवेकर डिक्लेअर करत आहेत. या एका अवांतर धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. 24, एक गडी बाद 24. एक धाव मात्र नोच्या रूपात भेटते. पुन्हा एकदा साई. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर ऋतिक येथे पूर्ण करतोय. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. संघाची धाव संख्या मात्र होते ती एक गडी बाद 25. यावेळी मात्र स्ट्राईकला असेल तो अर्जुन, ज्याने मागच्या षटकात एक षटकार ठोकला होता. तोच अर्जुन. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, मात्र अर्जुन याला काही समजला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघूया उर्वरित 4 चेंडूंमध्ये अर्जुन कशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा साई. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. बघूया काय होत आहे. आणि डिक्लर रूपात मात्र इथे एक धाव मिळते. या एका धावनेशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 26, एक गडी बाद 26. सुंदर गोलंदाजी करताना मात्र इथे साई वारंवार स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकतोय. बघूया पुन्हा एकदा सज्ज असेल, मारा करेल तो अर्जुन याला. आणि यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येथे होता, मात्र झेल बाद होऊन तंबूत परततोय तो अर्जुन. संघाला बसलेला हा दुसरा धक्का.
बॅट्समॅन नेम दुर्गेश अर्जुन याची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र इथे अपयशी ठरतोय तो दुर्गेश. साई आपल्या षटकातील मात्र इथे शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव ते इथे पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र साई याच्याकडून गचा क्षेत्ररक्षण. या गचा क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा मात्र येथे पूर्ण होत आहेत. या 2 धावेनिशी 4 षटकांची मात्र येथे समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना मित्रत्व गावकडी संघ 2 गडी बाद 28 धावा आणि 29 धावांचे मात्र येथे आव्हान ठेवले. येथे मनोरंजन चिंचकरी संघासमोर बघूया किती षटकांमध्ये ते आव्हान पार पाडतायत.
29 धावांचा पाठलाग करताना मात्र मनोरंजन चिंचकरी संघाचे दोन फलंदाज सलामीसाठी मात्र मैदानात उतरले आहेत. स्मितेश बोरकर आणि रणजित. स्ट्राईकला असेल तो रणजित, नॉन स्ट्राईकला असेल तो स्मितेश. मित्रत्व गावकडी संघाकडून मात्र पहिले षटक घेऊन आला असेल तो खालिद. बघूया कशी गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल तो रणजित, नॉन स्ट्राईकला असेल तो स्मितेश उर्फ गुड्डू. चोवीस चेंडू आणि 29 धावांचे आव्हान आहे ते मनोरंजन चिंचकरी संघासमोर. श्री रवळनाथ लक्ष्मीकांत क्रिकेट क्लब भाटे आयोजित माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. पहिल्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगला मात्र येथे सुरुवात होते. खलीद याने टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने ढकलला. एक धाव ते पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न. बघूया काय होतंय. 2 धावा येथे पूर्ण केल्या जात आहेत. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. 2 धावा मात्र येथे धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनिशी मात्र मनोरंजन चिंचकरी संघाचा मात्र येथे श्री गणेशा होतोय. धाव संख्या मात्र होते ती बिनबाद 2. पुन्हा एकदा खलीद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. पंचांच्या डावीकडून मारा करेल तो रणजित याला. पुन्हा एकदा तोच फटका. मात्र या चेंडूवर मात्र एकच धाव मिळते. स्मितेश याचा दुसरा धावेचा प्रयत्न होता मात्र एका धावेवरच समाधान मानायला लागते ते स्मितेश याला. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 3 बिनबाद 3. पुन्हा एकदा खलीद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. पंचांच्या डावीकडून यावेळी मात्र मारा करेल तो स्मितेश याला. स्मितेश याचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न अपयशी ठरतोय. मात्र येथे पंच गुरुप्रसाद नागवेकर 2 हात समांतर करतायत म्हणजेच की व्हाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 4 बिनबाद 4. पुन्हा एकदा खलीद मारा करेल तो स्मितेश याला. बघूया स्मितेश कशी फलंदाजी करतोय. सुंदर फटका मारलाय तो स्मितेश याने. मात्र या फटक्यावर एकच धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या होते ती 5 बिनबाद 5. यावेळी खलीद मात्र मारा करेल तो रणजित याला. फुलटॉस चेंडू. बघूया काय होतंय. आणि या फुलटॉस चेंडूवर मात्र पूर्णपणे टोल वसूल केला जातोय. या चेंडूवर मात्र मिळतात त्या 7 धावा. धावानिशी मात्र संघाची धाव संख्या मात्र होते ती 11. म्हणजेच दुहेरी अंकात पदार्पण करतोय तो मनोरंजन चिंचकरी संघ. 29 धावांचा पाठलाग मात्र करताना एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती मनोरंजन चिंचकरी संघाकडून. सुंदर फलंदाजी करताना सलामीचे फलंदाज स्मितेश आणि रणजित. या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण थेट यूट्यूबद्वारे tenniscricket.in या साईटद्वारे केले जाते. तरी सर्व क्रिकेट प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा. पुन्हा एकदा खलीद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुंदर चेंडू मात्र इथे टाकला जातोय. मात्र डिक्लेअर रूपात एक धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 13 बिनबाद 13. पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मनोरंजन चिंचकरी संघ बिनबाद 13. एक चांगली सुरुवात म्हणता येईल 29 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. भाजप पक्षाचे उभरते कार्यकर्ते उदित नार्वेकर यांचे कमिटीतर्फे खूप खूप स्वागत.
बॉलर नेम अर्जुन मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो स्मितेश याला. स्मितेश याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न पण वारंवार अपयशी ठरतोय. बघूया कमबॅक करून देतोय का तो स्मितेश. पुन्हा एकदा अर्जुन. फुल टॉस चेंडू. बघूया काय होतंय. झेल होतोय का. मात्र या फुल टॉस चेंडूवर स्मितेश याने सुद्धा फुल टोल वसूल केलाय आणि या चेंडूवर भेटतायत त्या 6 धावा. या षटकारानेशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 19 बिनबाद 19. वारंवार अपयशी ठरल्यानंतर फुल टच चेंडूवर मात्र कमबॅक करून देतोय तो आपल्या संघाला स्मितेश. पुन्हा एकदा अर्जुन मारा करेल तो स्मितेश याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात त्या स्मितेश याच्याकडून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र 2च धावांवर समाधान मानायला लागते ते स्मितेश याला. या 2 धावांनीशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 21 बिनबाद 21. 29 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती चिंचकरी संघाची. पुन्हा एकदा मोठा फटका. बघूया काय होतंय आणि या फटक्याचे रूपांतर मात्र षटकारानिशी होते. या 6 धावांनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 27 बिनबाद 27. फक्त 2 धावांची मात्र इथे आवश्यकता असेल ती मनोरंजन चिंचकरी संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची येथे सांगता होते. सुंदर अशी फलंदाजी मात्र करताना स्मितेश. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. पुन्हा एकदा पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा अपयशी ठरतोय. 2 षटकारांनिशी खेळतोय तो स्मितेश. उर्वरित 12 चेंडू आणि 2 धावांची मात्र आवश्यकता असेल ती मनोरंजन चिंचकरी संघाला. 12 चेंडू आणि 2 धावांची मात्र आवश्यकता असेल. बघूया बॉलर नेम दुर्गेश. डिक्लेअर रूपात मात्र येते 1 धाव मिळते. आता मात्र 11 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता मात्र असेल ती मनोरंजन चिंचकरी संघाला. मोठा फटका. बघूया झेल होतोय का आणि मात्र येथे झेल सुटतोय आणि 1 धाव मात्र येथे पूर्ण केली जाते. म्हणजेच की मनोरंजन चिंचकरी संघ विजयी होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि मित्रत्व गावकडी संघ आपण या स्पर्धेत सहभागी झालात. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.